इंडिगो विमान कंपनीला पायलट यांच्या कमतरतेचा सामना करावा लागत असल्यामुळे नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून गेल्या 2 दिवसात 10 पेक्षा जास्त उड्डाणे रद्द करण्यात आली आणि यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागला। इंडिगोच्या विमानांचा घोड जो आहे तो सुरूच आहे। नागपुरातूनही अनेक विमानं जे झाले आहेत रद्द झाले आहेत किंवा पोहोचण्यास उशीर झालेला आहे। आपल्यासोबत काही पॅसेंजर आलेले आहेत। मॅम, काय सांगाल, कुठून आलेले तुम्ही आणि काय तुम्हाला विमान प्रवासाचा अनुभव आलेला आहे? ॲक्च्युली आम्ही पोर्ट ब्लेअरवरनं आलेलो आहे, अंदमानवरनं, आणि तिथनं आमचं 2 डेजपासून कंटिन्युअसली इंडिगोचं फ्लाईट कॅन्सल झालेलं आहे आणि त्या लोकांनी काल आम्हाला रिशेड्युलिंग करून दिलं आहे नागपूरसाठी, बट ते पण सुद्धा कॅन्सल झालं। आम्हाला कोलकाता वाया कनेक्टिव्हिटीची फ्लाईट होती नागपूरला, ते कॅन्सल करून आम्हाला त्यांनी ऑन टाईम आम्हाला हैदराबाद दिलं आणि हैदराबादला आम्ही पोचलो, बट त्यांनी तिथे पण सांगितलं की नागपूरचं पण कॅन्सल झालेलं आहे। आले तुम्ही इथे, काही चर्चा झाली कोणाशी किंवा संपर्क? आता आलोय आम्ही आता इथे, आता आल्यावर पाहू आम्ही लगेच आलाय की नाही कन्फर्म करायसाठी, कारण की खूप साऱ्या बॅग्स होत्या, त्यामुळे पोहोचेल नाही पोहोचेल याची काही गॅरंटी नाहीये, पण आता पाहू आता काय भेटते की नाही भेटत। किती जण होते तुम्ही जाणारे आणि आता इथे पोहोचले? आम्ही सध्या तर तिथून 2च जण होतो, 2च जण आलो आहे इथे, पण आम्ही तेच लगेजसाठी तिथं खूप ट्राय केलं, पण त्यांचं असं होतं की बा तुम्ही सध्या खाली जा। मग खाली गेलं तर खालचा स्टाफ म्हणे की नाही वर मिळतो, वरच्या स्टाफजवळ गेलं तर या गेटवर जा त्या गेटवर जा। त्यांनी जवळपास 6 ते 8 तास आम्हाला त्यामध्ये त्रासून ठेवलं आहे आणि शेवटी लगेज न देता त्यांनी म्हटलं की बा तुम्हाला लगेज आज भेटणार नाही आहे, तुम्हाला आज इथे थांबायचं असेल थांबू शकता म्हणे, नाही तर मग उद्याला तुम्हाला लगेज भेटून जाईल करून। तर आपण पाहू शकतो की जे इंडिगोचे पॅसेंजर्स आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे। पोर्ट ब्लेअरवरनं निघालेले होते, नंतर हैदराबादला पोहोचले, मात्र तिथूनही फ्लाईट कॅन्सल झाली आणि त्यानंतर जे आहे ते बाय रोड ते नागपुरात पोहोचले, मात्र त्यांचं लगेज जे आहे ते अजूनही पोहोचलेलं नाही आणि कंपनीकडनं जे आहे ते त्यांना समाधानकारक सध्या तरी उत्तर मिळतं नाही आहे। कॅमेरामन मंगेश अस्सकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।